तर विधानभवनाच्या परिसरात जाऊयात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। सध्याचे हे दृश्य पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आपण पाहू शकतोय। शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन त्यांच्याकडून केले जात आहे। गुलाबी रंगाचे फेटे घालून हे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन या ठिकाणी केलं जात आहे। पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन घेतलं जात आहे। आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाहू शकतोय, सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाहू शकतो। अगदी थोड्याच वेळात विधानसभेचं कामकाज सुरू होईल। त्याआधीचे हे दृश्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हे अभिवादन केलं जात आहे। अनेक आमदार यांना आपण पाहू शकतो। छगन भुजबळ, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। विधानभवनाच्या परिसरातली ही दृश्य आज नवनिर्वाचित जे आमदार असतील ते शपथ घेतील। मात्र त्याआधी विधानभवनाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी तीनही हे जे महत्त्वाचे नेते आहेत ते अभिवादन करताना आपण पाहू शकतोय। सध्याची ही लाईव्ह दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच महत्त्वाचे नेते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयोत्सव अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। आपण नुकतंच पाहिलं अगदी थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं, त्यांचं दर्शन घेण्यात आलं आणि यावेळी अनेक आमदारसुद्धा उपस्थित आपण पाहू शकतोय। आणि यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदारसुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। गुलाबी फेटी परिधान करून ते विधानभवनाच्या परिसरात जमलेले आहेत। फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। आज आमदारांना शपथ दिली जाईल। तर आपण सध्याचे हे दृश्य पाहतोय। आदित्य ठाकरे यांना आपण पाहू शकतो, ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्याचं आपण पाहू शकतोय। ही सध्याची लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। विधानभवनाच्या परिसरातली ही दृश्य आहेत। आदित्य ठाकरे जेव्हा या ठिकाणी पोहोचलेले होते त्यावेळी त्यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या। आदित्य